आपल्याकडे आज प्रमुख कोण आलेले आहेत, विजयाताईंबद्दल तर सगळेजण ओळखतात. विजयाताई वाड त्या स्वतः विक्रोळीच्या शाळेमध्ये प्रिन्सिपल होत्या. 2000 मध्ये त्यांनी ती शाळा सोडली. त्यानंतर पोद्दार स्कूलमध्ये त्या प्रिन्सिपल होत्या आणि 2005 पासून पोद्दार जी संताकृषी शाळा आहे त्यांची 11 अशी युनिट्स आहेत, वेगवेगळ्या शाळा आहेत. त्या सगळ्यांच्या प्रिन्सिपल अकॅडमिक हेड म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मॅडम सांगतीलच तुम्हाला. त्यांची 90हून जास्त पुस्तकं पब्लिश झालेली आहेत. साहित्य क्षेत्रातलं खूप चांगलं नाव आहे. त्या स्वतः टेक्नॉलॉजीचा खूप चांगला वापर करतात आणि ते सांगतील सगळं, विश्वकोश वगैरे बऱ्याच गोष्टी त्यांना सांगणार. सो गिव्ह अ बिग हँड टू विजयाताई. नमस्कार. पहिल्यांदा उदयाचंद हायस्कूलमध्ये होते तेव्हा मराठी माध्यमाची प्रमुख होते मी तिथे. आयुष्यभर मी गरीब मुलांना शिकवलेलं आहे, कारण मराठी माध्यमात हल्ली फक्त गरिबांची मुलं जातात. मराठी माध्यमात शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांची मुलं इंग्रजी माध्यमामध्ये शिकत असतात. इट इज अ फॅक्ट. आणि आपण आपल्या शाळेमध्ये काम करणाऱ्या शिपायांना मात्र म्हणतो, अरे मराठीत घाल, मराठीत घाल. मग तो म्हणतो नाही, 8वीपर्यंत शिकला तरी चालेल, पण त्याला येस तेच आलं पाहिजे. तर इतकी इंग्रजीची ओढ लोकांना लागलेली आहे. परंतु होम डिव्हाइस असं जर हे तुमच्याकडे असेल ना, तर मला वाटतं की आपलं मूल खूप कॉन्फिडंट होईल. लीना, मी इतकी इम्प्रेस झाले ना, खूप इम्प्रेस झाले. आणि मला हे इतकं आवडलं की पालकांना सुद्धा घरामध्ये हे अप्लायन्स असलं तर कुठलाही विषय कठीण जाणार नाही. वाटतं की नाही तुम्हाला तसं? डू यू फील? इफ आय हॅड टू टीच समथिंग टुडे, तर आता कधी तरी शिकलेले आपण नाही का, तसंच पालकांचं होतं. आपल्या वेळची पद्धत वेगळी असते आणि आत्ताची पद्धत थोडी वेगळी असते. तर मग मूल गोंधळून जातं. ते म्हणतात नो टीचर टॉट मी लाईक दिस. आणि टीचरवर जास्त विश्वास ठेवतो मूल. आणि टीचरने कधीतरी चुकीचं शिकवलं आणि आई म्हणाली नाही रे असं नाही आहे, तर तो म्हणतो नो माय टीचर कॅन नॉट बी रॉंग. इतका तुमच्यावर विश्वास असतो. तर ह्यातली प्रत्येक गोष्ट इतकी ॲक्युरेटली तुम्ही मांडलेली आहे, त्याबद्दल मी फार सॅटिस्फाईड आहे. आय वॉज अ प्रेसिडेंट ह्युमन कॅपिटल इन पोदार, सो आय कुड गो टू 31 schools around in Maharashtra, which were all rich schools like ICSE schools and CBSE schools with 1100 fees and that way. But all my life as a principal, I have taught the poorest children. तर जेव्हा एखाद्या भाजीवालीचा मुलगा MDचं सर्टिफिकेट घेऊन येतो आणि ती तुमच्या गळ्यात पडून रडते, तेव्हा होणारा आनंद हा नोबेल प्राइज सारखा नाही का? असा आनंद मला खूप मिळालाय. माझा एक शिपायाचा मुलगा रोहन नाईक, शिपाई म्हणजे पोलिसाचा मुलगा रोहन नाईक, बोर्डामध्ये इंग्रजीचे सर्वोच्च गुण घेऊन पास झाला. तो आनंद खूप मोठा होता. तो आता MD होतोय. तर मी प्रिन्सिपल असताना तो असा शाळेत यायचा, म्हणायचा काहीतरी इन्स्पायरिंग लिहून घ्या ना, कारण वारणा नगरला त्याचा नंबर लागला होता. मी म्हटलं अरे आता टीचरकडनं कसलं MD होताना तू लिहून घेतोस, आता कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात पडायचं वय. तर तो म्हणलं की मुलीला लगेच दहीवडा लागतो, पैसे नसतात खिशात, कारण प्रेमात पडलं की लगेच तिला काहीतरी खायला घेऊन बाहेर जावं लागतं. तेव्हा अजून मला इन्स्पायरिंग वर्ड्सच उपयोगी पडली. तर म्हणजे मुलं खूप खूप शहाणी होत जातात. परंतु आता जिथे हे तुम्ही बघितलं ना, मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगते. म्हणजे मी अगदी नुकती BEd झाले होते. ॲक्च्युली आपल्याकडे आफ्टर BEd देर इज नो रिव्हिजन. तुम्हाला 10 वर्षांनी पुन्हा परीक्षा द्यावी लागत नाही. माझी मुलगी MD झाली फॅमिली प्रॅक्टिसमध्ये वॉशिंग्टनमधून, नंतर स्लीप मेडिसिनमध्ये झाली आणि इथे MS झाली. 95ला ती MS झाली. त्याची परीक्षा तिला 2005 मध्ये पुन्हा काही रिवाईज करून द्यावी लागली नाही. आणि मात्र
अमेरिकेत दिलेल्या परीक्षेची 10 वर्षानंतर इथे राहून सुद्धा परीक्षा द्यायला अमेरिकेत जावं लागलं ती डिग्री टिकवण्यासाठी. कळलं ना? तर आपल्याकडे तसं काही नाही. एक दफे बीएड का सर्टिफिकेट मिळला बस. When I did my BEd, I started teaching. आणि मॅथमॅटिक्स सायन्स माझी फॅकल्टी होती बीएडची, त्यामुळे केमिस्ट्री शिकवत होते. तर 10th वर्ग होता. And if I had this device, it would have been so good. कारण केमिस्ट्री मला मुखोद्गत होती आणि ॲलोट्रॉपीचा टॉपिक होता. गंमत म्हणून सांगते की दॅट टाइम दिस वॉज नॉट देअर. आय स्टार्टेड इन 1975. तर ती नवी बॅच होती 10वीची. तर ॲलोट्रॉपी. आता आपल्याकडे सायन्स टीचर आहेत ना. तो आवाज योगेशचा आहे का? नाही, रोहन म्हणून दुसरा एक आहे. अच्छा, मस्त मस्त आवाज आहे. थोडं एसी कमी करता येईल? हो हो, तेच सांगतो. मला असं असं होतंय. तर ॲलोट्रॉपी टॉपिक होता आणि मला ते मुखोद्गत होतं की ॲलोट्रॉपी इज अ प्रॉपर्टी possessed by an element of existing in several distinct forms having quite different physical properties but same chemical properties. Thus, if equal weight of diamond, graphite and pure amorphous carbon are burnt in free supply of air, the same weight of carbon dioxide is formed. This proves that all the two allotropic modifications are chemically identical. तर फिजिकली ते डिफरंट दिसतात म्हणून मी प्युअर अमॉर्फस कार्बन, नंतर डायमंड ग्राफाईट, यातलं मला अमॉर्फस कार्बन मिळालं नाही पण डायमंड रिंग आणि ग्राफाईट हे त्याला दाखवलं की हे फिजिकली किती डिफरंट आहेत, परंतु केमिकली कॉन्फिगरेशन सीच आहे त्यांचं. इथपर्यंत सगळं झालं. अ बीएड टीचर डज 3 steps: नॉलेज, ॲप्लिकेशन अँड रिकॅपिच्युलेशन. ॲप्लिकेशन पण झालं. आता recapitulation, so I wrote it on the board and then children wrote it in their notebooks. Then say it 5 times. So सगळ्यांनी ते वहीत वाचून काढलं, बोर्डावरचं वाचून काढलं, झालं असं मला वाटलं. नंतर शॉर्ट नोट दिली याला, घटक चाचणी, युनिट टेस्ट असायच्या, आता पण आहेत ना. तर युनिट टेस्ट दिली आणि त्याच्यात दिलं राईट अ शॉर्ट नोट ऑन ॲलोट्रॉपी. सो इन Godrej we had only 25 children in one class. Is there anybody from Godrej over here? No. So Udayachal High School Godrej is a very renowned institution in all over Asia. It's only 25 children in one class. So most of the children had written a good answer. But one child wrote allotropy was a scientist. And he was a German scientist. But he could not get enough scope in Germany. So he went to United States of America. There he could get a lab from the government. And he did so many experiments that he got a Nobel Prize. Thus, he proved to be a very good scientist of world fame. This was Dr. Allotropy. This was my first year of teaching and I was very young as you are. आता मी फक्त मनाने young आहे. तर मी ते बाजूला ठेवले पेपर. All other 24 children got their paper and he said, "Teacher, my paper?" असं वाटतंच ना मुलांना. So my paper? But I have to read one very interesting answer to the class. So I read that answer to the class. And then everybody giggled. तर मग काय? मग त्याला पेपर दिला. म्हटलं, "What is this answer?" एक मराठीमध्ये मूल्यमापनाचं पुस्तक आहे बाला दांडेकरांचं. त्याच्यावर असं शिवाजीचं चित्र आहे. आहा काय तो जिरेटो, आहा काय तो अंगठा, आहा काय ती दाढी, आहा काय ते ना, आहा काय ते मार्ग. शिवाजीची ओळख ही काय? तर तसंच मी म्हटलं की ह्या उत्तराला किती मार्क पडणार? तर 0. तर घे बाबा तुझा पेपर. झालं. आणि मग आम्ही
म्हणजे शाळा सुटल्यावरती आता तुम्ही दुसऱ्या एका वर्गात एखाद्या मुलाला काहीतरी बोलता, चूक केली असेल तर दुसऱ्या वर्गात जाता तिथे दुसरं पुराण चालू, नाही का? तसं शाळा सुटल्यावरती मी गेटच्या बाहेर आलो, तिथे तो उभा होता आणि तो म्हणाला की थोडं बोलायचं होतं. म्हटलं वी स्पोक इनफ इन द मॉर्निंग. तर तो म्हणला नो, आफ्टर दॅट व्हॉट हॅपन्ड? The whole school started calling me Dr. Anupam. Because it trickled from class to class. So this was too big a punishment for me. I wrote a long answer. Because I could not pay any attention when you were teaching. I was physically present. कुठेतरी बाहेर बघत असेल, मनाने दुसरीकडे वॉन्डर करत असेल. तर तो म्हणाला की I wrote a wrong answer. You gave me 0 marks. पिट्टलपेट झाली की आणखी ही शिक्षा खूप मोठी आहे, कारण दुसरी कुठली तरी चीड मिळेपर्यंत डॉक्टर आला ट्रॉफी म्हणून लोक मला चिडवत राहतात. दिस इज टू बिग अ पनिशमेंट. इफ यू हॅड कॉल्ड मी सेपरेटली इन द टीचर्स रूम अँड यू हैड टोल्ड मी, यू हैड स्कोल्डेड मी, एक छाता भी दिया होता तो भी मैं कुछ नहीं कहता. आणि तो रडायला लागला, मी पण रडायला लागले. छोटीशीच होते, नुकती कॉलेज ह्याच्यात शाळा कॉलेजात जाऊ लागले होते. तर मी म्हटलं की सॉरी यार, खूप चूक झाली माझ्याकडनं. आणि मग काय करणार दुसरं, तुम्ही काय करणार केलं असतं? फ्रेंड्स, तो म्हणला फ्रेंड्स. आणि मग तेव्हापासून हा मुलगा, त्याचं नाव मझर, तो कॉम्प्युटर इंजिनियर नंतर हे मला प्रथम दिवस. तर मग काय झालं की अशा प्रकारचं जर ऑडिओ व्हिज्युअल एड तेव्हा असतं अवेलेबल, आता आहे. ऑल बोथ आर स्कूल्स हॅव स्मार्ट बोर्ड्स अँड दिस डिव्हाइस दे हॅव ऑर नो, आय डू नॉट नो. बट हा इतका अप्रतिम डिव्हाइस तुम्ही केलेला आहे ना की कुठल्याही शिक्षकाला शिकवता येईल. म्हणजे एखाद्या तासाला जर तुम्ही म्हणाला प्रॉक्सी पिरियड, तर प्रॉक्सी पिरियडला इट इज सो युजफुल. आणि आपल्या घरात जर असेल तर पालकांना सगळे विषय कुठे येतात, सगळे विषय येत नाही. तर हे समोर असलं, हा असं आहे का, कारण थोडं तरी आपलं वयामुळे सामान्य ज्ञान वाढलेलं असतं. हा असं आहे का, मग आपण सांगू शकू मुलांना. आणि मला तर असं वाटतं की इन इंडिया दिस इज द फर्स्ट स्टेप टू होम स्कूलिंग. परदेशात होम स्कूलिंग खूप पॉप्युलर आहे. आणि आता माझ्या नातवाने होम स्कूलिंग केलेलं 7वीत असताना, कारण त्याला भारतात यायचं होतं माझ्या मुलीला. सो ही डिड होम स्कूलिंग फॉर 6 months ओव्हर देअर अँड देन केम इन जून ओव्हर हिअर. कारण तिकडे सप्टेंबरमध्ये संपतं ना आणि आपल्याकडे जूनमध्ये. तर त्यामुळे सप्टेंबरमध्ये त्यांचं सुरू होतं, आपलं जूनमध्ये. त्यामुळे सप्टेंबर टू जून ही वॉज इन होम स्कूलिंग 7वीत असताना. आणि मग जानेवारीत साधारण तो इथे आला. आणि मग मी त्याला त्या इंटरनॅशनल शाळेत घातलं, कारण त्याला मराठी हिंदीचं ज्ञान नव्हतं. तर मग त्यांनी सांगितलं की पासापुरतं त्याला आम्ही एक सोपा पेपर देऊ हिंदीचा. आणि मग तो 7वी व्यवस्थित पास झाला आणि मग तो इकडच्या शाळेमध्ये रुळला. आता 12वी झाला. तर हे कसं झालं, त्यावेळेला जर माझ्याकडे हा डिव्हाइस असता तर माझं किती सोपं झालं असतं नानी म्हणून, नाही का? तर माझं आयुष्य खूप सोपं झालं असतं, कारण मी त्याच्याबरोबर पुन्हा 7वीत गेले, पुन्हा वर्ल्ड स्कूलचा अभ्यास शिकू लागले, मग 8वीत असं. आणि मग त्याची आई आली, मग ती 9वी 10वी 11वी 12वीत गेली असेल. परंतु होम डिव्हाइस सारखा ऍप्लिकेशन आपल्या प्रत्येकाच्या घरी आणि शाळेत हवं असं मला आग्रहपूर्वक वाटतं. विश्वकोशामध्ये मी याचा खूप वापर केलेला आहे. कसा? टेक्नॉलॉजीचा. टेक्नॉलॉजी सेव्स यू. मराठी विश्वकोश.in अशी माझी वेबसाईट आहे. विश्वकोश म्हणजे एन्सायक्लोपीडिया. Like Britannica Encyclopedia, you must have seen that there are so many articles of A,
B, C, D up to Z. नाहीतर आपल्याकडे अ आ इ ई पासून अम पर्यंत आणि क ख ग घ पासून ञ पर्यंत असे आर्टिकल्स आपल्याकडे आहेत. म्हणजे जे जे विश्वी कोंदले ते ते ग्रंथी गोंदले विश्वकोश असं आहे. तर तुम्हाला कुठलंही अक्षर हवं असेल मराठी विश्वकोश.in टाईप करून, म्हणून मी त्यांना म्हटलं की इथे वेबसाईट आहे का, तर मी तुम्हाला दाखवलं असतं की शिवाजी, तर शिवाजीची सगळी माहिती तिथे आहे. तुम्हाला वाटलं की से आता कुठला सण आहे, गणपती बाप्पाचा आहे, गणेश चतुर्थी, तर लगेच तुम्ही गणपती टाईप केलं तर तिथे सगळी गणपतीची माहिती, खंड कुठला, पान कुठलं, सगळं त्याच्यात येईल आणि माहिती येईल, दिवाळीची माहिती. कारण तुम्हाला कुठे माहित असतं यमन द्वितीया म्हणजे काय, भाऊबीज, मग ते यम सगळी ती स्टोरी सगळं तुम्हाला सांगता येतं. तर अशा प्रकारे विश्वकोशाची वेबसाईट केल्यामुळे मला जगभरातल्या 105 देशातून 13 लाख व्हिजिटर्स मिळाले. इतके एवढे जाडे जाडे ग्रंथ असतात, बघितल्यावरच मुलं हाय आणि बाय करतात. तर तसं होत नाही, त्यामुळे आता मला 13 लाख व्हिजिटर्स मिळाले, तर ऑल थम्स अप. तर मग किती आपला ग्रुप वाढतो. The use of technology in life has become a must now. It is unavoidable. So Lina and Yogesh have taken such a lot of efforts. I just cannot imagine that what sort of efforts you must have taken while preparing that diagram and all. Geography ला, नाही का? किती सुंदर, असं बघूनच मनाला असं वाटतं की अरे जिओग्राफी हा इझी सब्जेक्ट. आणि हिस्ट्री, जिओग्राफी खूप खूप म्हणजे जो सब्जेक्ट आपल्याला अनइंटरेस्टिंग वाटतो, विच एव्हर सब्जेक्ट यू फील दॅट इट इज अनइंटरेस्टिंग बिकम्स इंटरेस्टिंग विथ ऑडिओ व्हिज्युअल एड्स. आणि व्हॉइस पण मागचा एकदम क्लिअर आहे. मला तो मराठीचा धडा पण खूप आवडला, हिंदीचा आवडला, कारण हे शब्द आपल्याला पण माहित नव्हते. माहित होते का नदारद हा शब्द तर मी आज पहिल्यांदा ऐकला. तर असे शब्द का घालतात आणि असं जोडजोड टेक्स्टबुक मध्ये का असतं. मला तिने सांगितलं की तो उंदीर खूप वृद्ध झाला होता. कशाला, म्हणून म्हातारा झाला होता, पण टेक्स्टबुक मध्ये जोडजोड शब्द द्यायचे. ही एक वाईट खोड स्कॉलर्सला असते. खरं म्हणजे टेक्स्टबुक कमिटीची मी अनेक वर्ष मेंबर होते, पण मी तेव्हा असे शब्द घातले नव्हते. मराठीचं टेक्स्टबुक मी कितीदा तरी तयार केलेलं आहे, म्हणजे लोअर लेव्हलचं, हायर लेव्हलचं, बालभारती. परंतु शब्द सोपे असावेत, धडे इंटरेस्टिंग असावेत, असं आपल्याला कितीही वाटलं तरी द टेक्स्टबुक इज मेड इन अ व्हेरी डिफरंट फॅशन. Many of you must have been a member of बालभारती or textbook committee. You know that इकडचं कोणीतरी पाहिजे, नांदेड, बीड, सगळ्या प्रांतातल्या लेखकांना तुम्ही स्थान दिलं पाहिजे, कारण सभासद सगळीकडून आलेले असतात. तर आमच्याकडे एक जंगलेबाई होत्या, त्या म्हणजे टेलिफोनची कविता आपण घेऊ दुसरीला. त्यामुळे आमच्या मुलांनी कुठे बघितलाय टेलिफोन, आदिवासी भागात. तर मी म्हटलं अहो पुस्तकातलं शिकतील, पण असं जर डिव्हाइस असतं तर त्यांनी लगेच तो टेलिफोन त्यांना कळला असता. हॅलो हॅलो म्हणतात, अरे वा असा असतो का, मग आपल्याही गावाला पाहिजे. मग त्यांना ते लीनाचं एक उदाहरण फार आवडलं की तिची मुलगी आणि एक आदिवासी मुलगी गौरी, दोघींना पिक्चर सारखा जर समजतो तर सब्जेक्ट सारखा का समजतो. ह्या प्रकारे नक्की समजेल. आणि दिस डिव्हाइस विल बी एक्स्ट्रीमली युजफुल टू ऑल दोज हू आर डिप्राइव्ड ऑफ गुड टीचर्स, हू आर डिप्राइव्ड ऑफ गुड फॅसिलिटीज, because there are no labs outside. I have seen at Kelton, Wada district, एका वर्गात 1ली ते 4थीची मुलं बसलेली. And it is so difficult for those teachers की 1लीचं मूल, 2रीचं मूल, 3रीचं मूल, 4थीचं मूल एकाच वेळेला शिकवायचं. So कसरत आहे. So you all teachers adopt this device. I strongly feel that you recommend it to your principals. Are there any principals over here? Yes. So I think that this particular device should be recommended in your school if you have to opine about it. You say very strongly that हा device आम्हाला घ्यायला पाहिजे
आणि it will be so useful. It has a threefold thing that distinctly you can see that it is useful in proxy periods also. Distinctly you can say that it reduces your work. And if at all you are not very conversant with a particular subject, but you have to teach that subject, sometimes it is like that.